आधीनी काही केलेलं नसताना तुम्ही त्याला पोलीस स्टेशन मध्ये का बोलवलं हे विचारण्याचा हक्क आहे मला. अगो बाई, हक्क कसला ग? मैत्रीचा. मैत्रीचा? हो. कधी झाली ग तुमची मैत्री? ते मी तुला कशाला सांगू? पण आमच्या मैत्रीमुळे मी त्याला हे विचारू शकते की आधीला तुम्ही का बोलवलं, हे महत्वाचं आहे. बरोबर. मग काय सांगितलं त्यांनी तुला? त्याने सांगितलं मला की तुम्ही काही काळजी करू नका कुसुमात्या, आधीला काही होणार नाही. हो हो असं सांगितलं त्यांनी तुला? हो. वा, छान. हो छानच आहे, छानच आहे. अगं तो माणूस म्हणून आणि मित्र म्हणून सगळे सगळे गुण आहेत त्याच्यामध्ये, छानच आहे सगळं. हो का? हो. चालू दे चालू दे. काय झालं, हसायला काय झालं? तो तो काय माझा मित्र असू शकत नाही? असू शकतो ना, तेच म्हणते. चालू दे मैत्री तुमची. तर काय ह्यांचे मित्र असतात वाटतं, बॉय आणि गर्ल. हॅलो, चंद्रकांत शास्त्री बोलतोय. बोला मिस्टर शास्त्री. आधीला पुन्हा पोलीस स्टेशनला बोलवलंय, स्केच सापडले म्हणून. बरं, मग गेला होता का तो? नाही, जाण्याआधी तुम्हाला फोन केला कारण तुम्हीच म्हणाला होता ना काळजी करू नको म्हणून. माझं आजही तेच म्हणणं आहे मिस्टर शास्त्री. हा, पण आधीला पुन्हा अटक केली तर? नाही, ते स्केच आधीच आहे मला माहिती आहे, आणि तरी तुम्ही म्हणता मी काळजी करू नको. हे सगळं घरी जर कळलं तर काय होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? आणि मी असं म्हटलं की मला त्याची कल्पना आहे तर? तरीही एवढं थंडपणे बोलताय. मिस्टर शास्त्री, कुठे आहात, कुठे तुम्ही? मी चौकीवर नाही आहे. म्हणजे मग तिकडे कोण? तिथे इन्स्पेक्टर वजलवार आहेत. ही केस त्यांच्याच अंडर आहे. हो इन्स्पेक्टर. मिस्टर शास्त्री, तुम्ही चौकीवर जाऊन तर या. पण आधीला परत काही झालं ना तर घरी? चंद्रकांत शास्त्री, तुम्ही गेल्या वेळेला माझ्यावर विश्वास ठेवला होतात ना, याही वेळा ठेवा. जर आदिनाथ शास्त्री निर्दोष असतील तर ते नक्की सुटतील, काही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही चौकीवर जाऊन तर या, मग आपण बोलू. ओके? ठीक आहे. घरी आल्यावर सांगितलं मला यांनी सगळं, तुमच्यात आणि त्यांच्यात काय बोलणं झालं ते. पण खरं सांगू का आजोबा, मला नाही पटलं ते. चंदू लहानपणापासूनच हट्टी आहे, आपलं तेच खरं करणारा. त्याचं बोलणं मी मनावर नाही घेतलं. आजोबा तरीही राधा, माझ्याशी बोलताना तू एक नाचून म्हणून बोलतेस, पण चंदूचं तसं नाही. तो माझ्याशी हक्कानं बोलू शकतो, आणि मुख्य म्हणजे प्रथमेशचा बाप म्हणून बोलतो, म्हणून त्याच्या बोलण्यात प्रथमेशचाच विचार अधिक असतो. आजोबा, आपण प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रथमेशचा विचार करतोय, पण त्याही पलीकडे जाऊन आपण काही गोष्टींची उत्तरं शोधतोय. हे यांना कोण आणि कसं सांगणार? त्याचसाठी मी तुला इकडे बोलवलं आहे. हे काम तुलाच करावं लागणार आहे. आजोबा, राधा, चंदू तुझा नवरा आहे, तसंच तो प्रथमेशचा बाप आहे. आपण जो शोध घेत आहोत त्या शोधाचा प्रथमेश हा एक अविभाज्य घटक आहे. गरज माणसाला नवा रस्ता शोधायला भाग पाडते. आपल्याला गरज आहे भूतकाळ जाणून घेण्याची, भविष्यकाळ ओळखण्याची. चंदूला तसं वाटत नाही. आजोबा, आपल्या समोरचे प्रश्न आपण त्यांना सांगू ना. त्यांनाही याची गरज कळली ना की मग त्यांना कळेल आपण मनीषाच्या आईला का भेटतोय ते. चंदू बऱ्यापैकी वेळा
घडत असलेल्या गोष्टींचा आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांचा विचार करतो. घडून गेलेल्या गोष्टींमध्ये त्याला स्वारस्य नसतं आणि म्हणूनच त्याच्या मते मनीषाच्या आईला महत्व नाही. प्रथमेशचं भविष्य तुझ्या आणि प्रथमेशच्या संवादांवर अवलंबून आहे असं त्यांनी डोक्यात पक्क केलेलं आहे आणि म्हणून इतर सगळ्या गोष्टी त्याला गौण आहेत. मग आता काय करायचं? यांनी परवानगी दिलीच नाही तर? मिळवणं खूप आवश्यक आहे, कारण ही भेट साधी भेट नसेल. या भेटीत अनेकांच्या या जन्मातले उद्देश कळू शकतील. प्रथमेशच्या चित्रांचा अर्थ लागू शकेल आणि जर घटनांची पुनरावृत्ती असेल तर मनीषाच्या आयुष्यात घडून गेलेल्या काही घटना प्रथमेशच्या आयुष्यात घडणार आहेत का हेही कळेल. कसला विचार करतेस राधा? आजोबा, आजोबा मी प्रयत्न करेनच. कदाचित हे बरोबर असतील, कदाचित नसतील, पण ही भेट होणार. मनीषाच्या आयुष्यात जे काही घडून गेलंय त्यावर प्रथमेशचं भविष्य अवलंबून असेल तर ही भेट होणार. श्रीराम श्रीराम. अरे वा, चला म्हणजे आणखीन एक स्टुडंट वाढला. काय नाही का, आपलं सहज चाळत बसलो होतो. कशी वाटते भाषा? इंटरेस्टिंग आहे. राधा, तू एकदा ही भाषा शिकलीस ना की मला ही शिकव. म्हणजे काय की एकदा ही सांकेतिक भाषा शिकलो ना मी की मला मला प्रथमेश बरोबर वाद घालता येतील, त्याच्याशी गप्पा मारता येतील. जमेल ना ग मला? नक्की जमेल. तुम्ही प्रथमेशच्या बाबतीत जी जी स्वप्न पाहिली आहेत ना ती सगळी पूर्ण होतील. आणि त्याच्याही काही अपेक्षा असतील आपल्याकडून, त्याही आपल्याला पूर्ण करायला हव्यात ना. राधा, तू रोज किती वेळ अभ्यास करतेस या पुस्तकाचा? 2-2.5 तास. जास्तीत जास्त जेवढा करता येईल ना तेवढा कर. का? जितक्या लवकर शिकशील ही भाषा ना तेवढं चांगलं आहे का? आणि मी असं म्हटलं की पुढच्या वर्षभरात काय
पुढच्या सगळ्याच काळात ही गोष्ट जमलीच नाही तर? असं का बोलतेस राधा? प्रथमेशच्या बाबतीतली एक गोष्ट तुम्ही नोटीस केलीत? कोणती? ज्या ज्या वेळेस प्रथमेशनं स्वतःच्या शारीरिक कमतरतेवर मात करायचा प्रयत्न केलाय, कुठल्या ना कुठल्या गोष्टीत प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न केलाय, त्या त्यावेळेस कुठल्या ना कुठल्या कारणानं मोडता घातलाय. स्विमिंग विषयी म्हणायचं तुला? करेक्ट. काय झालं त्यावेळेस? आपण त्याचं स्विमिंग थांबवलं का? त्याला पाण्यापासून धोका आहे असं आजोबांनी सांगितलं होतं. म्हणजे तो आता पाण्यात जाऊ शकतो, मग आपण त्याला का नाही पाठवत? कारण अजूनही धोका टळलेला नाहीये राधा. पण ही गोष्ट तर जुनी आहे ना, हे अंदाज जुने आहेत. मग आता कसली भीती? म्हणजे कदाचित प्रथमेश चॅम्पियन होऊ शकला असता, जशी मनीषा होती. मनीषाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रथमेशच्या बाबतीतही माहित नाही, कदाचित काही येऊ शकलं असतं, पण आपण त्याचं स्विमिंग थांबवलं. हे कदाचित प्रथमेशचं सुदैव असेल, पण प्रत्येक वेळेस असं झालं नाही तर? तुला नक्की काय म्हणायचं राधा? मनीषा आणि प्रथमेश यांच्या आयुष्यात खूप साम्य आहे. मनीषाच्या आयुष्यात घडलेली एवढी एकच घटना आपल्याला माहिती. कदाचित असे कितीतरी प्रसंग असतील की जे अजून घडायचे बाकी आहेत. ते सगळे प्रसंग आता कदाचित आपण जाणून घेतले नाहीत तर आता आपल्याला काहीच वाटणार नाही, पण जाणून घेतले तर उद्या आपल्याला पश्चाताप करावा लागणार नाही. तुला मनीषाच्या आईला भेटायला जायचंय ना? माझ्यासाठी नाही, प्रथमेशसाठी. मी माझी बाजू सांगितली. मला प्रथमेश सुरक्षित हवाय. आता काय करायचं हे तुमच्या हातात आहे. कधी जायचंय? भक्तीचाच ठेवा उघडदार देवा, आता उघडदार देवा. वसुला, वहिनी, दादा बोलवतोय. दादा, ते काल काय झालं रे? काल? हो, ते तिकडे पोलीस स्टेशन मध्ये. हा, काय नाही, सोडलं आधीला. सोडलं आधीला? तसं काही अडकवून ठेवण्यासारखं काही नव्हतंच ना. त्याला 5 मिनिटं आत बोलवलं, काहीतरी विचारलं, सोडून दिलं. तर काय म्हणाले काय पोलीस? हा, नेमकं तेच मला माहिती नाही. काय झालं, त्याला बोलवलं, काहीतरी विचारलं इकडे तिकडे,
ते म्हणाले जा. आधी आला परत. मी विचारलं त्याला काय झालं बाबा, तो म्हणाला काय नाही, आला परत. मला वाटलंच होतं त्याला सोडणार म्हणून. हो हो. अरे हो, पोलीस ओळखतात ना तुला. हो मग. आणि तितकंच नाही काही, मी देवाला सांगितलं होतं ना की आमच्या आधीला सुखरूप घरी पाठव, मी दिवसभर उपवास करीन. अरे उपवासाचेच आहे पेपर. ते आलं, ओघाने आलंच. ते परत बोलवणार आहेत का दादा त्याला परत? नाही बोलवणार का? नाही, तसं बोलवण्यासारखं काही नाहीच आहे ना. आणि समजा बोलवलं तरी काय, ते 1-2-5 प्रश्न विचारतील इकडे तिकडे, सोडून दे. नाही, नाहीच बोलवणार, नाहीच बोलवणार त्याला. कुसुम, परवा जरा बोलताना माझा आवाज चढला तुझ्याशी. सॉरी. काय झालं, दिवसभर माझं मन मला खात राहिलं. आधीच आपल्या घरामध्ये एवढी विघ्न चालू आहेत, त्यातून तुझ्या स्वभावामुळे तू कशामध्ये अडकू नयेस असं मला वाटतं, म्हणून माझा आवाज चढ नाईलाजाने. कळलं? खूप त्रास देते का रे मी? नाही का, काय मी लहानपणापासून तुला पाहतोय ना, तू पुढे कशी वागणार हे मला कळतं आधी, म्हणून माझा मग आवाज चढतो. एरवी नाही, नाईलाज. नाही रे दादा, चुकतं, माझं सुद्धा चुकतं. ठीक आहे ग, ठीक आहे. पण कधी कधी हा, नेहमी नाही चुकत. बा, झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. आता आधी आलाय परत, हो आलाय. सगळं सुरळीत चालू आहे. हे असंच पुढे सुरळीत चालू ठेवणं हे कोणाच्या हातात आहे? कोण? तुझ्या, माझ्या, वसुधाच्या आणि सगळ्यांच्याच आहे, नाही का? तर तसं वागायचं. आणखीन एक महत्वाची गोष्ट तुला सांगायची. हो, काय काय? आज दुपारी हा. बाबा जेवून झोपले की मग तू, मी आणि वसुधा यांनी एकत्र बसायचं. कशाला? अगं, वाड्यावरती आपण जो सोहळा करणार होता त्याची पूर्वतयारी करायला, म्हणजे कसं करायचं, काय करायचं हे ठरवायला. हो हो, चालेल चालेल. माझ्या डोक्यात ना दादा एक 3-4 कल्पना आहेत, मी तुला सांग. आत्ता नाही, बाबा दुपारी झोपले की मग. कळलं? हो चालेल. मी सांगते ना बाबा ना दुपारी लवकर झोपा म्हणून. अगं नको. तुला कळलं माझा आवाज का चढतो? कळलं? सॉरी. वसुधा, वसुधा, काय बाई, माझं सुद्धा ना हल्ली डोकं फिरल्यासारखं करते. कुठे ठेवल्या कोणाला माहिती. एवढे 500 रुपये त्या गद्रीबाईंनी सुद्धा ना, खरंच 500 रुपये देऊन 2 किल्ल्या केल्या. तर त्यात परत गद्रीबाईंना शोधा, माणूस शोधा. छे, कुठे? खरं तर इथे ठेवल्या होत्या उशीच्या खाली. प्रियाने घेतल्या की काय? नसती उठा ठेवला किती तर ते सुद्धा नाही घेत. कुठे गेल्या कोणाला माहिती. कुठे आता परत 500 रुपये कुठून आणणार? छे, एवढे पैसे हे करायचे, गद्रीबाईंना शोधायचं, परत त्यांना मस्का मारायला लागणार गद्रीबाईंना. काय शोधताय कुसुम आत्या? काही नाही, कानातलं शोधते माझ्या. मग मी मदत करू का शोधायला? काही गरज नाहीये. नाही, बराच वेळ शोधताय तुम्ही, म्हणून म्हटलं मी मदत करते. एकदा सांगितलं ना काही गरज नाहीये म्हणून. बरं ठीक आहे. मला सांगा, कोणत्या आकाराचं आहे तुमचं कानातलं? आकाराचा आता आकार कसला आलाय त्याच्यात? आणि मला काही एवढी नटण्याची सवय नाहीये. हा, पुन्हा शेवटचं सांगते मी तुला, माझं कानातलं मी शोधते. तुमचं कानातलं किल्ल्यांच्या आकाराचं तर नाहीये ना? सुलेखाच्या घराच्या किल्ल्या आहेत ना?